नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण इंग्लिश ग्रामरचा एक महत्त्वपूर्ण टॉपिक पाहणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे क्वेश्चन टॅग. बरोबर आहे. ह्या टॉपिकवर प्रत्येक एक्झाम, मग ती कुठलीही एक्झाम असो, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, डायरेक्ट रिक्रुटमेंट, जसं की सरळ सेवा, प्रत्येक परीक्षेला या टॉपिकवर एकतरी प्रश्न असतो आणि हा बेसिक नियम माहीत पाहिजे आपल्याला. तो प्रश्न म्हणजे जर प्रश्न तो आला तर तो आपल्याला पूर्णपणे सोडवता आला पाहिजे. काही बेसिक नियम आहेत, काही एक्झाम्पल घेणार आहोत, काही बेसिक नियम आपण शिकणार आहोत. तर ते जर आपल्याला कळले बरोबर तर आपल्याला क्वेश्चन टॅग हा सोपा आहे आणि तो प्रश्न आपल्याला सुटणार. तर बघा, क्वेश्चन टॅग इथे शब्दामध्ये दिसतो आपल्याला क्वेश्चन टॅग. बरोबर, क्वेश्चन टॅग म्हणजे काय, तर पहिलं महत्त्वाचा प्रश्न इथे बरोबर. इथे बघा एक शब्द दिलेला आहे क्वेश्चन आणि टॅग. क्वेश्चन आणि टॅग असे दोन शब्द आहेत. एक आहे टॅग. टॅगचा मराठीमध्ये अर्थ होतो शेपटी. शेपटी किंवा आपण टेल असं म्हणतो, टेल असं म्हणतो. बरोबर, शेपटी किंवा टेल असं म्हणतो आपण क्वेश्चन टॅगला. याचा अर्थ असा होतो, एखादी आपण वाक्य जेव्हा बोलतो ना, वाक्य बोलताना शेवटी आपण कन्फर्मेशनसाठी आपण टॅग लावतो. कन्फर्मेशनसाठी किंवा शुअरिटी पाहिजे आपल्याला, क्लिअर, त्या शुअरिटीसाठी आपण टॅग लावत असतो. क्लिअर म्हणतात त्याला आपण क्वेश्चन टॅग म्हणतो. उदाहरणार्थ समजा मी एखाद्याला विचारलं की तू MPSC करतो का, हो का, नाही का, बरोबर, ते अशा प्रकारे हो का नाही का जे शब्द बोललो ना त्यालाच म्हणतो आपण टॅग लावणे किंवा प्रश्न विचारणे. क्वेश्चन टॅग म्हणजे क्वेश्चन जो दिलेला असतो, एखादी वाक्य दिलेलं असते त्याला कॉमा करून आपण शेवटी प्रश्न विचारणे म्हणजे त्यालाच आपण क्वेश्चन टॅग असं म्हणतो. क्लिअर. तर नेहमी लक्षात ठेवायचं बघा, क्वेश्चन टॅग हा दोन प्रकारे असतो. एक असतो पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग आणि दुसरं असतो निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. क्लिअर. इथे लिहितो बघा मी, एक असतो पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. पॉझिटिव्ह क्वेश्चन. बरोबर. आता या पॉझिटिव्ह क्वेश्चन जर म्हटलं आपण तर इथे वाक्याची रचना असते बघा, ऑक्झिलरी वर्ब प्लस असतो सब्जेक्ट प्लस असतो क्वेश्चन मार्क, असं स्ट्रक्चर असते पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅगचं. बरोबर आहे, हे स्ट्रक्चर असते. ऑक्झिलरी वर्ब किंवा याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो, त्यालाच आपण सपोर्टिंग वर्ब म्हणतो. त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो बरोबर, प्लस क्वेश्चन मार्क, असं असतो पॉझिटिव्ह क्वेश्चन. बरोबर. आणि नंबर 2 निगेटिव्ह क्वेश्चन टॅगमध्ये, निगेटिव्ह क्वेश्चन टॅगमध्ये वाक्याची रचना बघा, इथे सांगतो मी तुम्हाला. वाक्याची रचना असते ऑक्झिलरी वर्ब प्लस जो निगेटिव्ह असतो, जसं की नॉट बघा, नॉट असतो नॉट. बरोबर. नॉटचा आपण शॉर्ट फॉर्म कसा लिहितो इथे, तर ऑक्झिलरी वर्ब NT बरोबर आहे प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. बरोबर. अशा प्रकारचा निगेटिव्ह क्वेश्चन टॅगचं अशा प्रकारचं स्ट्रक्चर असते. म्हणजे पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग म्हटलं तर ऑक्झिलरी वर्ब आहे प्लस सब्जेक्ट प्रोनाउन आहे प्लस क्वेश्चन मार्क, हे असतं पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅगमध्ये वाक्याची रचना. क्लिअर. आणि निगेटिव्ह क्वेश्चन टॅगमध्ये वाक्याची रचना हे ऑक्झिलरी वर्ब प्लस एंड प्लस सब्जेक्ट प्रोनाउन प्लस क्वेश्चन मार्क, हे असते निगेटिव्ह वाक्याची रचना. क्लिअर. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघा, वाक्याच्या शेवटी आपण महत्त्वाचं दोन गोष्टी इथे जोडतो. वाक्याच्या शेवटी क्वेश्चन टॅगमध्ये आपण क्वेश्चन टॅगचा विचार करता वाक्याच्या शेवटी ऑक्झिलरी वर्ब प्लस किंवा सब्जेक्ट प्रोनाउनचा वापर केला जातो. सब्जेक्ट प्रोनाउनचा वापर केला जातो. क्लिअर. ते आपण पुढे पाहणार कशा प्रकारे केला जातो. म्हणजे बघा, आणि अजून एक इथे नियम असा आहे की पॉझिटिव्ह क्वेश्चनचा निगेटिव्ह टॅग होतो आणि निगेटिव्ह क्वेश्चनचा पॉझिटिव्ह टॅग होतो. इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. महत्त्वाचं म्हणजे दोनच प्रकारचे टॅग असतात, एक असतो पॉझिटिव्ह टॅग, एक असतो निगेटिव्ह टॅग. पॉझिटिव्ह टॅगचा निगेटिव्ह करावा लागतो आणि जर वाक्य जर निगेटिव्हमध्ये दिलं असेल तर त्याचा टॅग हा पॉझिटिव्ह करावा लागतो. त्याच्यामध्ये रचना सांगितली आपण मग अशी, पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅगची रचना ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्रोनाउन प्लस क्वेश्चन मार्क, आणि निगेटिव्ह क्वेश्चन टॅगची जी रचना असते ते असते ऑक्झिलरी वर्ब प्लस नॉटचा शॉर्ट फॉर्म
प्लस सब्जेक्ट प्रोनाऊन प्लस क्वेश्चन मार्क. आणि दुसरा नियम महत्त्वाचा लक्षात ठेवायचा, जर क्वेश्चन हा पॉझिटिव्ह क्वेश्चन असेल त्याचा टॅग हा नेहमी निगेटिव्ह होतो. जर क्वेश्चन हा निगेटिव्ह क्वेश्चन असेल तर त्याचा टॅग हा नेहमी पॉझिटिव्ह क्वेश्चन होतो. आणि महत्त्वाचं त्याच्यानंतरचा एक शेवटचा नियम आहे आपला, तो नियम म्हणजे बघा, तर निगेटिव्ह टॅग हा नेहमी कॉन्ट्रॅक्शनमध्ये लिहितात. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे संक्षिप्त रूप. क्लिअर. आता संक्षिप्त रूप म्हणजे आपल्याला काही टॅग काही निगेटिव्ह टॅग करताना आपल्याला काही कॉन्ट्रॅक्शन माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. जसं की इथे बघा, डू नॉटचा हा डोंट होतो, बरोबर. शॉल नॉटचा शांट होतो, विल नॉटचा वॉन्ट होतो, हॅव नॉटचा हॅवंट होतो, मस्ट नॉटचा मस्टंट होतो, वॉज नॉटचा वॉजंट होतो, इज नॉटचा इजंट होतो, आर नॉटचा आरंट होतो, डज नॉटचा डझंट होतो, डिड नॉटचा डिडंट होतो, हॅज नॉटचा हॅझंट होतो, कॅन नॉटचा कांट होतो, बरोबर. मे नॉटचा मेंट होतो आणि शुड नॉटचा शुडंट होतो. निदान, बरोबर, किंवा निदान आपल्याला इतके तरी कॉन्ट्रॅक्शन माहीत असणे अत्यंत आवश्यक आहेत. क्लिअर मुद्दा. निदान एवढे तरी आपल्याला क्वेश्चन कॉन्ट्रॅक्शन माहीत असणे अत्यंत आवश्यक आहेत. क्लिअर. त्याच्यानंतर बघा, आता महत्त्वाचे आपण 2-3 नियम सांगितले. काय तर पहिला सांगितलं आपण, क्वेश्चन टॅग हे 2 प्रकारचे असतात. एक असतो पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग, दुसरा असतो निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. मग वाक्य पॉझिटिव्ह दिलेलं असेल त्याचा टॅग निगेटिव्ह करावा, वाक्य निगेटिव्ह दिलेलं असेल त्याचा टॅग पॉझिटिव्ह करावा. मग पॉझिटिव्ह क्वेश्चनचं आपण स्ट्रक्चर सांगितलं आणि निगेटिव्ह क्वेश्चनचं सुद्धा तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे सगळ्यांचा वापर करून आपण क्वेश्चन टॅग करतो कसा, एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला, बरोबर. ते उदाहरण बघा, एक उदाहरण आहे. उदाहरण, क्वेश्चन टॅग कसा करावा. हां, क्वेश्चन टॅग कसा करावा. तर समजा उदाहरण समजा एक वाक्य आहे, ही इज अ स्टुडंट, ही इज अ स्टुडंट, अशा प्रकारचं वाक्य दिलेलं असते आपल्याला. मी एकदम सोपं उदाहरण घेत आहोत, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण याचे 10 नियम आहेत, ते 10 ॲडव्हान्स लेवलचे नियम जर समजले तर क्वेश्चन टॅग पूर्ण आपला संपतो. फक्त आपण एक आज इंट्रोडक्शन म्हणून एकदम सोपं उदाहरण घेणार आहोत. असे प्रश्न MPSC किंवा कुठल्याही SSC असेल, IBPS असेल, कुठलेही प्रश्न अशा प्रकारचे विचारत नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे फक्त आपण बेसिक म्हणून आज आपण इंट्रोडक्टरी लेक्चर घेत आहोत फक्त, बरोबर. हे प्रश्न दिलेला असतो अशा प्रकारचा, ही इज अ स्टुडंट, बरोबर आहे. तर याच्या 4 स्टेप आहेत. जर आपल्याला याचा जर क्वेश्चन टॅग करायचा असेल, बरोबर आहे, तर पहिलं हे वाक्य आपल्याला ओळखावं लागेल. हे वाक्य निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. तर वाक्यामध्ये कुठेही निगेटिव्ह शब्द आपल्याला दिसत नाही, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पहिली गोष्ट इथे काय माहीत होत आहे, बरोबर. तर हे जे वाक्य आहे हे पॉझिटिव्हमध्ये दिलेलं आहे, पॉझिटिव्हमध्ये. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, या वाक्यामधला ऑक्झिलरी वर्ब शोधावा. हे पहिली स्टेप. फर्स्ट स्टेप याचे काय असेल, स्टेप क्रमांक 1, स्टेप नंबर 1, ऑक्झिलरी वर्ब शोधणे, ऑक्झिलरी वर्ब शोधणे. क्लिअर मुद्दा. आता या वाक्यामध्ये जर आपण शब्द, बरोबर आहे, हे जर वाक्य जर एकदम आपण काळजीपूर्वक जर पाहिलो, बरोबर, हे वाक्य एकदम काळजीपूर्वक पाहिलं असता आपल्याला या वाक्यामध्ये इज हा ऑक्झिलरी वर्ब दिसतो, इज. क्लिअर मुद्दा. दुसरी स्टेप आहे याची, सेकंड स्टेपमध्ये वाक्य पूर्ण जसं तसं लिहून घेणे, बरोबर. वाक्य पूर्ण जसं तसं लिहून घेणे. त्याच्यानंतर जो फुल स्टॉप दिलेला असतो तो फुल स्टॉप काढून त्या ठिकाणी कॉमा लिहिणे. क्लिअर मुद्दा. फुल स्टॉप काढून घेणे, फुल स्टॉप काढून घेणे व त्या ठिकाणी कॉमा लिहिणे, हा झाला दुसरी स्टेप. हे झाली दुसरी स्टेप. क्लिअर मुद्दा. हे झाली दुसरी स्टेप. त्याच्यानंतर आहे स्टेप क्रमांक 3. स्टेप क्रमांक 3मध्ये, बरोबर, त्या स्टेप क्रमांक 3मध्ये योग्य तो सब्जेक्ट प्रोनाऊन लिहून, बरोबर आहे, त्याला वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क देणे. हे आहे स्टेप क्रमांक 3. क्लिअर. मग या वाक्यामध्ये जर आपण सब्जेक्ट प्रोनाऊन जर पाहिला तो आहे ही, बरोबर. इथे सब्जेक्ट ही आहे, त्या हीचा सब्जेक्ट प्रोनाऊन हा हीच असतो, बरोबर आहे. मग वाक्याच्या शेवटी हा ही लिहिला जातो आणि शेवटी मग तिथे क्वेश्चन मार्क दिला जातो. अशा प्रकारे क्वेश्चन टॅग केला जातो, बरोबर आहे. बघा मी करून दाखवतो कशा प्रकारे. तर बघा, पहिली स्टेप सांगितली आपण, वाक्य जसे तसे लिहिणे. म्हणजे ही इज अ स्टुडंट हे वाक्य आपण जसं तसं लिहिलं, बरोबर आहे. आणि शेवटी इथे फुल स्टॉप आपण जसं तसं देऊन दिला. क्लिअर आहे. पहिली स्टेप सांगितली आपण, बरोबर. पहिली स्टेप काय, तर याच्यामधला ऑक्झिलरी वर्ब शोधणे. म्हणजे इज हा ऑक्झिलरी वर्ब आहे. क्लिअर. इज हा ऑक्झिलरी वर्ब आहे. त्याच्यानंतर फुल स्टॉप करून फुल स्टॉपच्या ठिकाणी आपण कॉमा देतो. क्लिअर आहे. त्याच्यानंतर या इजचं
कॉन्ट्रॅक्शन आपण पाहतो, बरोबर, कारण वाक्य हे पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याचा टॅग हा नेहमी निगेटिव्ह होतो, बरोबर आहे. आणि मगाशी आपण जे पाहिलं बघा, बरोबर आहे, मगाशी आपण काही कॉन्ट्रॅक्शन हे शब्द पाहिले होते. मग हा इजचा निगेटिव्ह हा होतो इजंट, बरोबर आहे. मग तो इथे इजंट लिहून घ्यायचा तसा, बरोबर, इथे इजंट लिहायचा. आणि इथे ही हा सब्जेक्ट आहे, त्याचा सब्जेक्ट प्रोनाउन हा होतो ही, म्हणजे इजंट ही, आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे त्याचं क्वेश्चन टॅग त्याचं उत्तर काढतात, बरोबर आहे. म्हणजे कसं त्याचं उत्तर काय होईल, ही इज अ स्टुडंट इजंट ही, बरोबर आहे, म्हणजे तो विद्यार्थी आहे नाही का, बरोबर आहे का, अशा प्रकारचे क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे सिंपल काय, एखादे आपण वाक्य देतो आणि वाक्य दिल्यानंतर शेवटी एक श्युरिटीसाठी, खात्रीसाठी, कन्फर्मेशनसाठी आपण शेवटी त्याला एक प्रश्न विचारतो, बरोबर आहे. म्हणजेच तो क्वेश्चन टॅग आहे, दुसरं तिसरं काहीच नाही. क्लिअर. मग हे अशा प्रकारचं एक आपण वाक्य केलं, बरोबर. आता महत्त्वाचे बघा, आपण काही PYQ पाहणार आहोत, जे जुन्या परीक्षेला TCSला असेल, IUPSला आलेले काही प्रश्न आहेत, बरोबर. त्या प्रश्नाचे उत्तर काय म्हणजे कशा प्रकारे असू शकतात नियमाप्रमाणे. तर इथे 4 प्रश्न आणले बघा मी, हे सगळे TCSचे IUPचे झालेले PYQ आहेत, बरोबर. पहिला प्रश्न विचारला इथे, पहिला प्रश्नामध्ये काय विचारला, ही लुक्ड इंटरेस्टेड इन मी, अशा प्रकारचं पहिलं वाक्य आहे, बरोबर. ह्या वाक्यामध्ये जर आपण पाहिलो तर पहिला नियम काय सांगितला, पहिल्या नियमानुसार आपल्याला ऑक्झिलरी वर्ब शोधणे, बरोबर आहे. दुसरं, त्याच्यामधला जो फुल स्टॉप असतो, फुल स्टॉप काढून त्याला कॉमा लावणे, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग ऑक्झिलरी वर्बचा निगेटिव्ह फॉर्म लिहिणे, आणि निगेटिव्ह फॉर्म लिहिल्यानंतर शेवटी सब्जेक्ट प्रोनाउन लिहून क्वेश्चन मार्क देणे. हे अशा प्रकारचे आपले नियम आहेत, बरोबर. मग पहिल्या वाक्यामध्ये जर आपण पहिलं वाक्य पाहिलो तर पहिल्या वाक्यामध्ये बघा लुक्ड आहे ना, इथे लुक दिलेलं दिसतो, तर हे आहे ऑक्झिलरी वर्ब. क्लिअर मुद्दा. हेल्पिंग वर्ब किंवा आपण याला ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. इंटरेस्टेड दिलेला आहे, हा आहे मेन वर्ब, यामध्ये हा मेन वर्ब आहे. क्लिअर मुद्दा, बरोबर. हे आहे ऑक्झिलरी वर्ब आणि हा मेन वर्ब आहे. आणि इन मी दिला आहे, तर पहिलं स्टेप काय सांगितलं आपण त्या वाक्यामध्ये, बरोबर आहे. सोडवताना आपण क्वेश्चन टॅग करताना पहिली स्टेप आहे इथे क्वेश्चन टॅग काढून, बरोबर, सॉरी इथे फुल स्टॉप काढून इथे फुल स्टॉप देणे, ही पहिली स्टेप आहे, बरोबर आहे. आता इथे बघा लुक्ड दिलेला आहे, लुक्ड, बरोबर आहे. म्हणजे जो ऑक्झिलरी वर्ब आहे, बरोबर, तो आपल्याला V2 आहे, V2 आला का लक्षात. इथे बघा ऑक्झिलरी वर्ब दिलेला दिसतो, तो V2 मध्ये दिसतो आपल्याला, बरोबर. आणि महत्त्वाचं, जर इथे V2 दिलेलं असेल तर इथे आपल्याला, बरोबर, काय घ्यावं लागेल मग इकडे, बरोबर, म्हणजे निगेटिव्ह फॉर्म कोणता घ्यावा, लुक्ड दिलेला आहे. क्लिअर. मग इथे बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा वाक्यामध्ये, बरोबर, बरोबर ऑक्झिलरी वर्ब दिलेला नसतो, बरोबर आहे. जेव्हा वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब दिलेला नसतो तेव्हा आपण डूचा किंवा डचचा, बरोबर, किंवा डीडचा वापर करावा. डूचा, डचचा किंवा डीडचा वापर करावा, बरोबर. आता तो कशा प्रकारे करावा बघा. जर वाक्य हे प्रेझेंट टेन्समध्ये असेल, बरोबर, जर वाक्य हे प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर डू किंवा डचचा वापर करावा. जर वाक्य हे पास्ट टेन्समध्ये असेल तर डीडचा वापर करावा. डू कधी वापरतात, डू हे सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर डूचा वापर करतात. डच कधी वापरतात, सब्जेक्ट हा जर सिंग्युलर असेल तर डचचा वापर करतात, बरोबर आहे. आणि डू आणि डचचा वापर हे प्रेझेंट टेन्समध्ये करतात, प्रेझेंट टेन्समध्ये. आणि डीडचा वापर हा होतो पास्ट टेन्समध्ये, बरोबर, पास्ट टेन्समध्ये होतो, पास्ट टेन्समध्ये, बरोबर. डूचा वापर आणि डचचा वापर हा प्रेझेंट टेन्समध्ये सिंग्युलर प्लुरलसाठी केला जातो, आणि डीडचा वापर हा पास्ट टेन्समध्ये सिंग्युलर आणि प्लुरल सगळ्या सब्जेक्टसाठी डीडचा वापर केला जातो. क्लिअर मुद्दा, बरोबर. आता बघा इथे महत्त्वाची गोष्ट, इथे आपण लुक्ड पाहिलाय. लुक्ड म्हणजे हा V2 आहे, V2 म्हणजे पास्ट टेन्स, बरोबर. मग इथे काय करावं लागेल, इथे सिंपल, ही लुक्ड इंटरेस्टेड इन मी, इथे कॉमा द्यावा लागेल, बरोबर आहे. मग पास्ट टेन्स कोणता होतील, डीड होतो, डीड, मग त्याचा होतो डिडंट, बरोबर, त्याचा काय होतो डिडंट. आणि इथे ही आहे, तर हीचा सब्जेक्ट प्रोनाउन हा हीच असतो. आणि शेवटी आपण क्वेश्चन मार्क लावणे आणि क्वेश्चन टॅगचं अशा प्रकारे आन्सर काढले जाते, बरोबर आहे. म्हणजे याचं योग्य उत्तर काय असेल, ही लुक्ड इंटरेस्टेड इन मी, कॉमा डिडंट ही, आणि क्वेश्चन मार्क लावणे. दुसऱ्या प्रकारचा क्वेश्चन बघा, इथे आहे लाईफ इज ब्युटिफुल, अशा प्रकारचं वाक्य दिलेलं आहे. आता या वाक्यामध्ये लाईफ इज ब्युटिफुलमध्ये जर आपण पाहिलो तर लाईफ हे, बरोबर, इथे आपल्याला नाऊन दिसतो, लाईफ हे नाऊन आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर इज ब्युटिफुल, आता इथे इज, बरोबर, इज हा ऑक्झिलरी वर्ब आहे. क्लिअर मुद्दा. आता इथे काय पहिली स्टेप कोणती लावली आपण, तर पहिली स्टेप अशी आहे की हा जो आपल्याला फुल स्टॉप दिसतो त्याला कॉमा करायचा, बरोबर. त्याच्यानंतर इजचा, म्हणजे वाक्य हे पॉझिटिव्ह आहे ना, तर टॅग कसं, टॅग हा निगेटिव्ह होईल, बरोबर. मग इजचा काय होणार, इजचा होणार इझंट, बरोबर आहे. आता लाईफ बघा, लाईफ आहे, तर लाईफ हे निर्जीव वस्तू आहे, आलं का लक्षात. लाईफ हे निर्जीव वस्तू आहे, म्हणून इथे लाईफचा प्रोनाउन काय होणार, तर या नाउनचा प्रोनाउन होणार, बरोबर. लक्षात घ्या, इथे इट घेतो आपण, इझंट इट. लाईफ इज ब्युटिफुल इझंट इट, अशा प्रकारचं आपण त्याचं लाईफ, कारण हे निर्जीव वस्तू आहे, निर्जीव वस्तूचा प्रोनाउन हा इट असतो, इट, बरोबर. कारण हे बघा आपण तो टॉपिक घेतो, बरोबर आहे. जवळपास
तो बेसिक लेक्चर जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला एकदम क्लिअर होत नाही, बरोबर. जोपर्यंत बेसिक लेक्चर होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी क्लिअर होत नाही, बरोबर आहे. म्हणून बेसिक लेक्चर आधी झालेलं पाहिजे, त्याच्यानंतरच्या ह्या गोष्टी पाहिजे. कारण मी क्लासमध्ये सुद्धा जवळपास 10 दिवस हे बेसिक लेक्चर घेतो, त्याच्यानंतरचे टॉपिक असतात, बरोबर. त्याच्यामुळे हे बेसिक लेक्चर जोपर्यंत कळत नाही, आता लाईफच्या ठिकाणी पण इट का लिहितो, हीच्या ठिकाणी आपण हीच का लिहितो, बरोबर. किंवा ते डू डज डीड हे इतके नाही आहेत, अजून भरपूर आहे. याचं स्पष्टीकरण एक लेक्चर जाते अख्खं, बरोबर आहे. म्हणजे डू डज डीडचं आपण जर एखादी लेक्चर घेतो म्हटलं, बरोबर आहे, म्हणजे ते टू बीचे रूप म्हणतो बघा, टू बीचे रूप, टू हॅव, टू डू, बरोबर. मग हे जे लेक्चर म्हणतो ना, तर त्याला खूप वेळ लागतात. हे डिटेलमध्ये आपल्याला जर समजून घेतलं तर इंग्लिश ग्रामर सोपा आहे, क्लिअर. बघा तिसरं उदाहरण, यू डोंट टीच फ्रेंच, अशा प्रकारचं वाक्य दिलेलं आहे, बरोबर. आता वाक्य जर पाहिलं आपण तर वाक्य हे आपल्याला निगेटिव्हमध्ये दिसते, बरोबर आहे. वाक्य हे निगेटिव्हमध्ये दिसते आपल्याला. मग याचा टॅग काय करावा लागेल, याचा टॅग ह्या आपल्याला पॉझिटिव्ह करावा लागेल, बरोबर आहे. म्हणजे काय होणार इथे, यू डोंट टीच फ्रेंच, बरोबर. डोंटचा डोंट इथे बघा, इथे काय करावं लागेल, इथे कॉमा द्यावा लागेल, क्लिअर मुद्दा. मग डोंटचा काय होणार, डू, बरोबर. आणि यू हा सब्जेक्ट आहे तर त्याचा सब्जेक्ट प्रोनाउन हा होणार यूज, बरोबर आहे. म्हणजे काय, यू डोंट टीच फ्रेंच, कॉमा द्या, अँड डू यू म्हणून क्वेश्चन मार्क विचारता येतील, क्लिअर. त्याच्यानंतर शेवटचा बघा, हा पहिला झाला आपला, दुसरा झाला, तिसरा झाला, आणि शेवटचा क्वेश्चन, आय एम युअर ट्रू फ्रेंड, आय एम युअर ट्रू फ्रेंड, बरोबर. आता इथे एक ट्रिक आहे बघा, एक ट्रिक आहे किंवा एक इथं कॉन्सेप्ट आहे म्हणलं तरी चालते. कोणती कॉन्सेप्ट, तर कॉन्सेप्ट अशा प्रकारची आहे. इथे विचारलं आहे बघा, आय एम युअर ट्रू फ्रेंड, इथे ऑक्झिलरी वर्ब हा एम आहे, एम, बरोबर आहे. मग एम असेल तर इथे त्याचा जो निगेटिव्ह टॅग आहे तो एमेंट होणार नाही, बरोबर आहे, एमेंट होणार नाही. इथे लक्षात घ्या, जर वाक्यामध्ये बघा, जर वाक्यामध्ये आय एम असं दिलं असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग, बरोबर, त्याचा निगेटिव्ह क्वेश्चन टॅग हा एमेंट होणार नाही, तो होणार आरंट. तो काय होणार, आरंट असं होणार, आरंट असं होणार, बरोबर आहे. जर वाक्य, बरोबर, जर वाक्य बघा पॉझिटिव्ह दिलं असेल, क्लिअर, तर त्याचं आपण काय म्हणतो, बरोबर. जर वाक्यामध्ये समजा आय एम दिलं असेल, आय एम दिलं असेल तर त्याचा पॉझिटिव्ह टॅग हा एम आय होतो, एम आय, क्लिअर मुद्दा, बरोबर. म्हणजे कशा प्रकारे, समजा वाक्य बघा, वाक्यामध्ये समजा आय एम दिलं असेल त्याचा निगेटिव्ह टॅग आरंट होतो. जर वाक्य पॉझिटिव्ह दिलं असेल, बरोबर आहे, तर ते आय एमचा एम आय होतो, बरोबर. मग इथे काय होणार, आय एम युअर ट्रू फ्रेंड जर म्हटलं, बरोबर, आय एम युअर ट्रू फ्रेंड, तर पहिली स्टेप काय, हा जो फुल स्टॉप आहे तो काढून काय करावा, तो कॉमा द्यावा. कॉमा दिल्यानंतर इथे काय सांगितलं आपण, आरंट, आरंट, बरोबर. म्हणजे काय, तर आरंट, आरंट आय असा देऊन, बरोबर आहे, अशा प्रकारे हे प्रश्न सोडवतात, क्लिअर मुद्दा. तर इथे महत्त्वाचं बघा, आपण 4 क्वेश्चन पाहिले. मी पुन्हा एकदा रिवाईज करतो. रिवाईज म्हणजे एकदा आपण त्याचा रिकॅप पाहूया. आपण कुठं सुरू केलं बघा, आपण क्वेश्चन टॅग पाहिला, शेवटी क्वेश्चन टॅग म्हणजे आपण शेवटी आपण त्याला टेल म्हणतो, बरोबर. क्वेश्चन टॅग म्हणजे काहीच नाही तर एखादे वाक्य बोलल्यानंतर कन्फर्मेशनसाठी किंवा श्युरिटीसाठी एकदा ते पुन्हा एकदा त्याला क्वेश्चन विचारणे, म्हणजे त्याला आपण क्वेश्चन टॅग म्हणतो, क्लिअर. वाक्याच्या शेवटी ऑक्झिलरी वर्ब, बरोबर आहे, आणि सब्जेक्ट प्रोनाउन पाहिजे आपल्याला. वाक्य 2 प्रकारचे असतात, एक असतो पॉझिटिव्ह क्वेश्चन, एक असतो निगेटिव्ह, बरोबर. पॉझिटिव्हचा टॅग निगेटिव्ह करावा, निगेटिव्हचा टॅग पॉझिटिव्ह करावा. त्याच्यानंतर काय म्हटलं आपण, तर काही कॉन्ट्रॅक्शन पाहिले, कॉन्ट्रॅक्शन आपल्याला माहीत पाहिजे. निगेटिव्ह टॅग करण्यासाठी आपल्याला काही कॉन्ट्रॅक्शन माहीत पाहिजे. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन टॅग कसा करावा ते पाहिलं, बरोबर. 4 स्टेप सांगितलं बघा. दिलेलं वाक्य जसं तसं लिहून घ्यायचं, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामधला ऑक्झिलरी वर्ब शोधणे, ऑक्झिलरी वर्ब शोधल्यानंतर त्या ऑक्झिलरी वर्बचा निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन आपण पाहणे. त्याच्यानंतर फुल स्टॉप काढून तिथे, बरोबर, ऑक्झिलरी वर्बचा निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन लिहिणे. त्याच्यानंतर जो सब्जेक्ट प्रोनाउन लिहिणे, योग्य तो सब्जेक्ट प्रोनाउन लिहिणे, आणि शेवटी क्वेश्चन मार्क देणे. अशा प्रकारे क्वेश्चन टॅग करतो. आणि अशा प्रकारे आपण एकूण 4 क्वेश्चन पाहिले, बरोबर. येणाऱ्या काळात अजून, बरोबर आहे, जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला, क्लिअर.